निघतो मी अंजली. अहो अहो थांबा ना, निदान गरम गरम चहा तरी घेऊन जा. अगं आता थांबलो तर उशीर होईल ऑफिसला जायला. हे तुमचं नेहमीच आहे. या पटकन मी चहा देते, घेऊन जा. रोज तो चहा थंड होतो आणि मी फेकून देते. बर ठीक आहे, आण लवकर. या. मला जरा थोडा लेट होतोय, ऍडजस्ट करशील ना? हा हा पोहोचतोच मी. हा ठीक आहे. आज संध्याकाळी आपल्याला जायचंय, लक्षात आहे ना? अहो असं काय करता, 4 दिवसांनी आपल्याकडे हळदी कुंकू आहे ना, त्यासाठी मला नवीन साडी घ्यायची. परत साड्या? अगं त्या दिवशीच कपाट उघडलं तर अर्ध्या साड्या भस्कन अंगावर आल्या. अहो त्या साड्या या सणासुदीच्या नाहीत. कार्यक्रमाला मला काही नवीन नको. सगळ्या मैत्रिणी नटून थटून येणार आहे. गुड मॉर्निंग आई बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. गोड तुम्ही आज गुलुगुलू गप्पा मारताय. आज तो सेल्फी बनताय. लेट्स टेक अ सेल्फी. बाबा थोडी सवय बसा. रिया, आज आईला घेऊन शॉपिंगला जा ना, तुझी फेवरेट ऍक्टिव्हिटी. आई आणि शॉपिंग म्हणजे माझ्या पेशन्सची टेस्ट. बाबा मागच्या वेळेस 2 तास फिरलो आणि शेवटी घेतली तीच गुलाबी साडी. हे नाही, या वेळेला मी आधीच ठरवून ठेवलीये, फक्त अर्ध्या तासात माझं शॉपिंग होईल. अगं आई आज मैत्रिणींना पण भेटायचंय ग, रविवारी जाऊ ना. रविवार नको ग, रविवार फार लांब. तुम्ही दोघे गप्पा मारत बसा, मी निघतो. हो मी पण निघतो, मलाही उशीर होतोय. बाय, एन्जॉय. बाय. खरेदीला यायला कुणाला वेळ नाही आणि कुणाला उत्साह पण नाही. हॅलो. हॅलो नेहा. अंजली मावशी, किती दिवसांनी फोन केलास? आज कशी काय आठवण आली माझी? काही नाही ग, सहजच केला होता. मी विचार करत होते की आपण आज शॉपिंगला जाऊया का? शॉपिंगला? अगं आज नाही जमणार मला. का बरं? अगं सासरचे आलेत घरी, सगळं घर भरलंय. आज तर कठीणच आहे माझं बाहेर निघणं. इथं तुलाही जमत नाही आणि माझ्या मुलीलाही वेळ नाही. काय करायचं? सॉरी ग मावशी, पण काय करू आता, तूच सांग ना. एक काम कर ना, तू ऑनलाईन शॉपिंग का ट्राय नाही करत? ऑनलाईन पण मला जमेल का ग? आणि काही गडबड झाली तर? अगं कशाला काही गडबड होईल? आणि समजा गडबड झालीस तर सरळ कस्टमर केअरला फोन करायचा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बर, बघते प्रयत्न करून. आणि काही प्रॉब्लेम आला तर तुला कॉल बॅक करते. हो हो नक्की कॉल कर. आणि सॉरी ग, घरात इतकं काम पडलंय ना, नाही तर मीच आली असते तुझ्यासोबत. पण काय करू. आणि हो, ऑनलाईन साडी आली की सगळ्यात आधी छान साडी नेसायची आणि मला फोटो पाठवायचा. हो हो नक्की नक्की पाठवते. हो हो चालेल. बाय बाय.
ही लालसर जरीची साडी मस्त आहे आणि इतके स्वस्तात. करू का ऑर्डर? Hello ma'am, welcome to sarisite.com. How can I help you today? सॉरी, मराठीत बोललं तर चालेल का? हो हो मॅडम, मराठीतच बोलूया. तुम्ही एक साडी बघत होता ना, 112 नंबरची झरीवाली साडी. हा तीच. ती छान आहे, मला तीच हवी आहे. छान निवड आहे तुमची. तुमच्यासाठी सांगतो, आमच्याकडे एकूण एक युनिक साईजच्या साड्या आहेत. तुम्ही नीट पहा आणि मग डिसाईड करा. नको, मला तेवढी तीच हवी आहे, दुसरं काही नको. ओके, तुम्ही म्हणाल तसं. बाय द वे, तुम्हाला डिलिव्हरी कशी हवी आहे? उद्या संध्याकाळपर्यंत. ओके, मग तुम्हाला फास्ट डिलिव्हरी हवी असेल तर मग लगेच तुम्हाला पेमेंट कन्फर्म करावं. मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. ती आमची सर्टिफाईड पेमेंट गेटवे लिंक आहे. लिंकवर पाठवायचे पैसे? पण ते डिलिव्हरी झाल्यावर देतात ना? ते काय कॅश ऑन डिलिव्हरी का काय? अहो मॅडम, आम्ही पूर्ण भारतभर डिलिव्हरी करतो. मोठा ब्रँड आहे आमचा, काही काळजी करू नका. लिंक एकदम सुरक्षित आहे. हजारो लोक याच्यावरच ऑर्डर करतात. ठीक आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा आधार ID नंबर, बँक डिटेल्स, IFSC कोड टाका आणि शेवटी पेमेंट प्रोसेस. सगळी प्रोसेस पूर्ण झाली की लगेच ऑर्डर कन्फर्मेशन मिळेल आणि ट्रॅकिंग ID सुद्धा मिळेल. तुमची साडी आजच डिस्पॅच होईल आणि तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत घरपोच मिळेल. मी पाठवते पैसे आणि काही अडचण आली तर कॉल करते. हो हो मॅडम, आमची कस्टमर लाईन 24 तास सुरू असते. तुम्हाला काहीही अडचण आली तुम्ही इथेच कॉल करा आणि आम्ही असू तुमच्या सेवेत. धन्यवाद. तुम्ही sarisite.com वरनं खरेदी केली. हॅव अ नाईस डे. और अगर पुलिस ने छापा मारा तो? नहीं, लेकिन फेंकने नहीं है, फेंकना गलत है. मी पण तेच केलं. लाख अकाउंटमधनं डेबिट झाले. अरे बापरे, कसं काय झालं हे? पुन्हा मेसेज, पुन्हा 2 lakhs डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट. अरे बापरे, काय आहे? कसं काय झालं हे? काय चाललंय? हे खरंच माझं अकाउंट आहे का? ती सकाळची लिंक मी तर फक्त 2000 पाठवले होते. अरे बापरे, काय करायचं आता? पोलिसांना सांगू? नाही, नको. आधी बँकेत कॉल करते. आपण जो नंबर डायल केलेला आहे तो अवैध आहे. Hello ma'am, thanks for calling.
हाऊ मे आय हेल्प यू टुडे? हॅलो. हा. अहो माझ्या खात्यातून पैसे गेले. मी सकाळी फक्त 2,000 रुपये पाठवले होते आणि सॉरी, जे काही तुमच्याबरोबर घडलं खरं तर तुमचा दोष नाही याच्यामध्ये. असे फसवे कॉलर खूप लोकांना फिशिंग करत असतात आणि त्याच्या वेगळ्या फसत असतात. मी तुमचं आधी कार्ड ब्लॉक करतो मॅम, आणि म्हणजे पुढचे ट्रान्झॅक्शन होणार नाहीत. आणि तुम्ही पटकन काय करा की जवळच्या ब्रांचमध्ये जा आणि एक लेखी तक्रार द्या मॅम. तुमचं कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुमची परवानगी आहे? काय आहे? हा, तूच म्हणतेस ना कोणतेही पाऊल विचारपूर्वक टाकायला हवं म्हणून. तुझ्याकडून असं माझी चूक झाली हो. खूप घाई केली. मला ती वेबसाईट पण खरी वाटली आणि तो माणूस पण प्रोफेशनल वाटला. ठीक आहे गाई, चुकून झालं तुझ्याकडनं. एवढा त्रास करून घेऊ नकोस. कधी वाटलंच नव्हतं ग साडीच्या नादात एवढं नुकसान होईल म्हणून. इट्स ओके. आपण ना सायबर क्राईम ब्रांचला जाऊन रिपोर्ट करूया. होईल काहीतरी. ॲक्च्युअली मॅडम, तुम्ही जी लिंक ओपन केली आहे ना ती बनावट आहे. सायबर भाषेत त्याला फिशिंग लिंक असं म्हणतो. काय होतं ना, एकदा तुम्ही लिंक ओपन केली की तुमचा पूर्ण मोबाईल त्या सायबर भामट्यांच्या हातात जातो आणि खरं तर त्याला OTPची पण गरज लागत नाही. माझ्या डोळ्यासमोर एवढं मोठं नुकसान झालं तर मला काही कळलं नाही. कसं आहे ना मॅडम, हे जे भामटे असतात ना हे आपल्या एक पोल पुढे असतात. त्यामुळे तुम्हाला काय कुणालाच काही कळत नाही. पण काळजी करू नका. थोडा उशीर झालाय पण अगदीच वेळ गेलेली नाही. त्यामुळं आपण नक्की काहीतरी करू शकतो. पैसे परत मिळण्याचे किती चान्सेस? सोपं नाही सर, पण शक्य आहे. आपण वेळेत आहोत त्यामुळे एक चान्स नक्की आहे. मला वाटत होतं मी साक्षर आहे, पण डिजिटल जग काही वेगळंच आहे. म्हणूनच तर म्हणतो ना मॅडम की आजकालच्या जगात फक्त साक्षर असू देऊ नाही तर डिजिटल साक्षरता आहे. नाही तर काय, हा जो तंत्रज्ञानाचा भस्मासूर आहे ना हा डिजिटल राक्षस बनून तुमचं नक्की नुकसान करतो. काय असतं ना मॅडम, हे सायबर भामटे सर्वात प्रथम तुमचा विश्वास संपादन करतात. तुमच्याकडून OTP, आधार कार्ड नंबर घेतात. पण एक नेहमी लक्षात ठेवा, तुमचा OTP, आधार कार्ड नंबर, बँक डिटेल्स किंवा KYC अपडेट्स कधीच कुणाला शेअर करतो. आणि तरीही समजा फसवणूक झालीच घाबरू नका. एकदा त्या तुमच्या बँकेच्या टोल फ्री नंबरला किंवा आमच्या सायबर हेल्पलाईनच्या 1930 या नंबरला संपर्क साधा. अगदी दुसऱ्याच दिवशी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये लेखी तक्रार घेऊन त्याची पोच घ्यायला. सायमल्टेनियसली नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन झाल्या प्रकारची तक्रार द्या आणि त्याची FIR तुम्ही बँकेमध्ये डिपॉझिट करायला. आणि मॅडम महत्त्वाचं काय की शक्यतो ऑनलाईन व्यवहार करताना तुमचं एक वेगळं बँक खातं हवं ज्याच्यामध्ये बॅलन्स कमी हवा, जेणेकरून जरी नुकसान झालंच तर ते लिमिटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय,
अजिबात काळजी करू नका, काळजी घ्या, हीच खरी डिजिटल साक्षरता. मी हेच सांग. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. येस, वेल, युअर वेलकम. का हो मॅडम, कसली तयारी आहे? काय विशेष? विसरलात ना, आज संध्याकाळी हळदी कुंकू आहे ना आपल्याकडे. परवा तर तू कॅन्सल केलं होतंस ना. अहो आधी कॅन्सलचाच मूड होता, पण परवाच्या त्या अनुभवाने मी शहाणी झाले. म्हणलं आता मागे हटायचं नाही. क्या बात आहे. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू. संध्याकाळी लवकर येतो मी. ठीक आहे, चला बाय. रिया, आईला मदत कर. ए रिया, चल ग, ये थोडं मदतीला. आई तू कर ते, मी जरा संपवते. मस्त म्हणजे काय अंजली, यावर्षी संक्रांत असून सुद्धा तू काही लुटल्याला वाण नाही आणलंस? थांब थोडं. या कर चालू. मैत्रिणींनो, नेहमी आपण देतो संक्रांतीला ते आपलं परंपरागत वाण, पण मी आज तुम्हाला एक वेगळंच वाण देणार आहे, जागरूकतेचं वाण. रिया, कर चालू. तीच माझी एक सायबर फसवणूक झाली आणि तो अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. खरं तर या सगळ्याला खूप धाडस लागतं, पण मला असं वाटतं की माझ्यासारखं तुम्ही फसू नये म्हणून मी हे तुम्हाला दाखवतेय. आजचं युग हे डिजिटल युग आहे. आपण बघा, आता कुठेही बँकेत गेलो, कुठे बाजारपेठेत गेलो तर सगळीकडे आता मोबाईलवरनं पेमेंट होतं. त्यामुळे हे डिजिटल युग आहे असं म्हणलं जातं. व्यवहार, खरेदी, बँकिंग हे सगळं ऑनलाईन होतं. पण याचबरोबर डिजिटल फसवणूक पण वाढतीये आणि म्हणूनच डिजिटल साक्षरता अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल साक्षर म्हणजे काय तर इंटरनेट, मोबाईल, बँकिंग ॲप्स यांचा सुरक्षित वापर, बनावट लिंक किंवा फसवणूक करणारे कॉल्स ओळखणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली गोपनीय माहिती म्हणजे आपला अकाउंट नंबर, आधार कार्ड नंबर हे सगळं गुप्त ठेवणं, कारण त्याद्वारेच फसवणूक केली जाते. फिशिंग म्हणजे बनावट ईमेल येतात किंवा आपल्याला मेसेज येतात. OTP फसवणूक होते. KYC अपडेटच्या नावाखाली फसवणूक होते. व्हॉट्सॲप किंवा UPI लिंक घोटाळे होतात, जसं की माझं झालं. बनावट ॲप्स किंवा वेबसाईट याद्वारे पण फसवणूक केली जाते. किंवा कधी कधी तुमचं ATM बंद होणार आहे असा पण आपल्याला मेसेज येतो. हे सगळे फसवणुकीचे प्रकार असू शकतात. OTP कोणालाही सांगू नका. अज्ञात लिंक, ॲप्स क्लिक करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पासवर्ड आहे ना, तो मजबूत करा. बँकेची अधिकृत जे ॲप्स किंवा वेबसाईट आहेत त्याच वापरा. आणि काही संशयास्पद जर वाटलं तर लगेच आपल्या बँकेला कळवा. आणि त्यासाठी ही काही उपयोगी संकेतस्थळं आहेत. सजग नागरिक व्हा. डिजिटल माध्यमांचा वापर अत्यंत शहाणपणाने करा. स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांनाही जागरूक करा. चला, आपण सगळे मिळून डिजिटल साक्षर होऊया. ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला खूप महत्त्वाचं वाटलं आणि त्यासाठी हे आजचं जागरूकतेचं वाण. चला, आपण सगळ्या मिळून निर्धार करूया, होणार मी डिजिटल साक्षर.
नमस्कार, मी संगीता पाटील, इन्स्पेक्टर पाटलांची आई. तुम्ही हळदी कुंकाला बोलावलात म्हणून मी आले. या ना, बसा ना. बरं झालं तुम्ही आलात, खूप छान वाटलं मला. अहो, माझ्या मुलांनी तुमच्यासाठी निरोप दिलाय. आरोपी सापडलाय आणि तुमची गेलेली रक्कम पण बऱ्यापैकी परत मिळणार आहे. थँक्यू.